सांगलीवाडीचे नगरसेवक अभिजित कोळी काँग्रेसच्या नगरसेविकांच्या प्रयत्नातून सांगलीवाडी येथील चव्हाण कॉलनीमध्ये 27 लाखांच्या ड्रेनेज कामाचा शुभारंभ करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते यावेळी श्रीफळ वाढवून ड्रेनेज कामाचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमास काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, विरोधी पक्षनेता मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक जिल्हाध्यक्ष राहुल पवार, युवक शहर जिल्हाध्यक्ष सचिन जगदाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। नगरसेवक अभिजित कोळी यांनी काँग्रेस नगरसेविकांच्या प्रयत्नातून महापालिका निवडणूक काळात सांगलीवाडी चव्हाण कॉलनीतील लोकांना ड्रेनेज आणि रस्ता करण्याची ग्वाही आणि आश्वासन देण्यात आलं होतं। या आश्वासनाची पूर्तता या तिन्ही नगरसेवकांकडून आज अंमलात आणण्यात आली। महापालिकेच्या माध्यमातून चव्हाण कॉलनीतील ड्रेनेज कामाला आज शुभारंभ झाल्यानंतर हे काम पूर्णत्वास आल्यावर त्या ठिकाणी खासदार विशाल पाटील यांच्या निधीतून रस्ताही केला जाणार आहे, अशी माहिती नगरसेवक अभिजित कोळी यांनी दिली। यावेळी सांगलीवाडी आणि चव्हाण कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज चव्हाण कॉलनी येथील ड्रेनेज कामाचा शुभारंभ माननीय आमचे नेते जयंत पाटील साहेब, तसेच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेशजी नाईक साहेब, तसेच चव्हाण कॉलनीतील सर्व लोकांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। आम्ही सांगलीवाडीतील 3 नगरसेवक निवडून आल्यानंतर या कामाचा शुभारंभ करू असं आश्वासन दिलं होतं आणि सांगलीवाडीतील पहिल्या कामाचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि प्रस्तावित ड्रेनेज झाल्या लगेच रस्त्याचं काम पण सुरू होणार आहे आणि सांगलीवाडीतील दिलेल्या लोकांना शब्दाप्रमाणे आम्ही एक काम सांगलीवाडीतलं पूर्ण करत जाऊ। आज सांगलवाडीमध्ये ड्रेनेजच्या कामाची सुरुवात नामदार जयंत पाटील साहेबांच्या हस्ते झाली। विशालदादा पाटील हे काम करत असताना सांगलवाडीचे तिन्ही नगरसेवक, मला अभिमान आहे जिल्हाध्यक्ष या नात्याने, ते खूप चांगल्या पद्धतीने आणि नियोजन पद्धतीने काम चालू केलेलं आहे। पहिला ड्रेनेज करून त्याच्यावर रस्ता करून परत बाग करण्याचे नियोजन या तिघांनी ह्या कॉलनीसाठी केलेलं आहे आणि ही कॉलनी सुशोभित तर होईल, चांगल्या पद्धतीने येण्या जाण्याचा रस्ता सुद्धा होईल, परंतु एक आदर्श कॉलनी म्हणून ही गणली जाईल या पुढील काळात या 3 नगरसेवकांच्यामुळे। आणि हे करत असताना 2 आमच्या काँग्रेसच्या भगिनी चांगलं काम तर करतात, फक्त महापालिकेत नुसतं वाढीत काम नाही तर महापालिकेचे सुद्धा प्रश्न उचलण्याचे काम करतात। तसंच अभिजित एकनिष्ठ राहून चांगल्या पद्धतीने काम, चांगल्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन आमच्याबरोबर एकत्र राहून विरोधी पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी तो काम करतो। या तिघांचं मी कौतुक करतो, त्याचबरोबर पुढील कामात त्यांना शुभेच्छा देतो।